अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तर चांगलंच होईल। मात्र भाजपकडनं अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय। दादांनी महायुतीतनं बाहेर पडावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असा आरोप केलेला आहे अमोल मिटकरींनी। महायुतीत दादांचं मानसिक खच्चीकरण सुरू आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। जी चर्चा सुरू आहे की अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, यात काही तथ्य वाटतं का तुम्हाला? नाही, मागील काही घटना बघितल्या तर शेवटी बऱ्याच गोष्टी म्हणजे आता विधान परिषदेच्या नाशिकच्या पण निवडणुका आहेत, त्यात सुद्धा असं कळलं की शिंदे गटाने राष्ट्रवादीला म्हणजे भारतीय जनता पार्टीने तिथे पाठिंबा राष्ट्रवादीला न देता उबाठा गटाच्या उमेदवाराला दिला असं समजतंय। तर हे दिसतंय बहुतांशी की एकटा पाडण्याचा प्रयत्न होतोय। मात्र आमची विनंती अशी आहे की त्यांनी एकटा पाडण्याचा प्रयत्न अजितदादांना करू नये। महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांनी आमचे वरिष्ठ आम्हाला नेहमी वारंवार ताकीद देत असतात, मी पण ताकीद ऐकतो, पण याचा अर्थ कोणीही यावं आणि बोलावं हे मात्र काही खपून घेतलं जाणार नाही। अजितदादांनी महायुतीला सोडून जावं आणि एकटं लढावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं वाटतं का? नाही, काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत की महायुतीमध्ये अजितदादांनी राहू नये, स्वतःच त्यांना पहिल्यांदा डॅमेज करणे आणि नंतर त्यांना तिथून स्वतःहून ते गेले पाहिजे असा मानसिक त्रास देणे। पण असं जर ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील तर ते काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होऊ देणार नाही। प्रकाश आंबेडकरांची एक मोठी ताकद महाराष्ट्रात आहे। आंबेडकरांचा वैचारिक आणि रक्ताचा वारसा त्यांच्याकडे आहे। तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण करत असल्याचं वारंवार म्हणता, तर हे दोन विचार एकत्र येऊ शकतात का? आता हा सर्वार्थानं वरिष्ठांचा निर्णय आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलोय। राजकारणामध्ये अजितदादा माझ्या सुरुवातपासून आदर्श राहिलेले आहेत, तसं समाजकारणातही बाळासाहेब आंबेडकरांना मी नेहमीच मानत आलोय। भले मी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा नाही, पण बाबासाहेबांचा वारसदार आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, त्यामुळे एक शिवशाहू फुले आंबेडकरांचे वारसदार आणि एक कार्य करणारे अजितदादा ही जोडी जर महाराष्ट्रात आली तर मला असं वाटतं याच्यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल। आता अर्थातच ते अजितदादांवर आणि बाळासाहेबांवर अवलंबून आहे, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मात्र ती भावना आहे की आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर आली तर महाराष्ट्राचं दिशा आणि पुढचं राजकारण फार वेगळं असेल। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।